नाशिककरांच्या खाद्य संस्कृतीत आता एक नवीन आकर्षण निर्माण झालंय. खवय्यांसाठी चविष्ट, स्वच्छ आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी एमी स्टेशन या भव्य फूड हबचा शानदार शुभारंभ करण्यात आला. सिरण मेडोज, डीमार्ट लिंक रोड, कॅनल रोड, गंगापूर रोड, नाशिक इथं नैना आणि अनंत निकम यांच्या वतीनं हा फूड हब सुरू करण्यात आला आहे. नाशिककरांना आपल्या आवडीचे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दर्जेदार खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. फक्त खाद्यपदार्थच नव्हे तर वाढदिवस, किट्टी पार्टी, बिझनेस कॉन्फरन्स आणि प्रेस कॉन्फरन्ससाठी सुसज्ज हॉलची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच बालगोपालांसाठी गार्डन आणि दिवसभराच्या धकाधकीनंतर रिलॅक्स होण्यासाठी कॅफे हाऊसची सोय करण्यात आली आहे. या एमी स्टेशनचं उद्घाटन रेखा मोहन रामचंद्र निकुम तसेच शोभा केशव पंडित निकम यांच्या शुभ हस्ते पार पडला. याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड, नगरसेविका उषा हिरामन बेटकुळे, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, माजी नगरसेविका नैना गांगुर्डे, अमोल वाजे आणि व्यवस्थापक सुरेंद्र लोहारीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नाशिककरांनी एकदा तरी एमी स्टेशनला भेट देऊन या अनोख्या फूड हबचा अनुभव घ्यावा असं आवाहन आयोजक नैना आणि श्री अनंत निकम यांनी केलं. एमी स्टेशन या नावाचं फूड कोर्ट नाशिकमध्ये गंगापूर रोड सिलीमध्ये येथे ओपन झालं आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आम्ही पूर्ण टोटल आमचे 18 आउटलेट्स आहेत. त्यापैकी 9 आउटलेट्स आमचे व्हेज आहेत, 9 आउटलेट्स आमचे नॉनव्हेजचे आहेत. मध्ये आम्ही चिल्ड्रन्स प्ले एरिया केला आहे, गेम झोन केला आहे, सेल्फी पॉईंट केला आहे. आजचं ओपनिंग आम्ही कार्निवल थीमनी स्टार्ट केलं आहे. आमच्याकडे एक 40च्या कॅपॅसिटीचा छोटा हॉल आहे. आमच्या इकडे एक 80 ते 90च्या कॅपॅसिटीचा एक मोठा हॉल आहे. तुम्ही तुमच्या घरचे गेट टुगेदर, फंक्शन्स, तुमच्या घरी काही डोहाळे जेवण असतील, पार्टीज असतील, बड्डे पार्टीज असतील, हे सगळे आवर्जून इथे करू शकता आणि ते पण अगदी कमीत कमी रेटमध्ये. तर मी नाशिककरांना आव्हान करते की सर्व पदार्थ तुम्हाला एकाच छताखाली मिळतील अशी जागा तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत आणि तुम्ही जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. थँक्यू. जोडीला एकदम म्हणजे माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. हा काहीतरी एक अनुभव उपक्रम इथे बघायला मिळालेला आहे की वेगवेगळे काउंटर्स इथे आहेत. प्रत्येकाला म्हणजे एका फॅमिलीतनं 4 जण जरी आले आणि 4घांना वेगळं जरी खायचं असेल तरी त्यांना इथे अवेलेबल होणार आहे. तर ते सर्वात चांगलं उत्तम. 2 पार्टी हॉल्स आहेत, मीटिंग हॉल आहे. म्हणजे सगळ्यांना सकाळच्या सत्रामध्ये दुपार संध्याकाळ मीटिंग्स जरी घ्यायच्या असतील तरी त्या बजेटेड ह्याच्यात त्यांना इथे घेता येतील निश्चितपणे. एकदम चांगलं आर्किटेक्चर यूज केलेलं आहे. निश्चितपणे या दोघांना चांगलं यश मिळेल इथे आणि यांची चांगली प्रगती इथे हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आज आमच्या मुलांनी केलेले जे त्याच्या पप्पांचं स्वप्न होतं, माझं स्वप्न होतं, त्यात माझ्या मुलांनी आणि सुनीने करून दाखवलं. त्यांच्या धैर्याच्या पाठीमागे आम्ही कायमच सदैव आमचे गुरुदेव आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे उभे राहणार. आज सगळे आप्तेष्ट, सगळे बंधू भगिनी सगळे आलेले, हे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे कायमच हवे जी आमच्या गुरुचरणी प्रार्थना करते. जय श्रीराम. दंडगवाळ गेल्या 2 महिन्यांपासून आम्ही सोबत आहोत. सरांकडनं खूप शिकायला पण मिळतं आहे आणि सरांच्या ह्या एमी स्टेशनसाठी आमच्या पूर्ण E3 ग्रुपकडनं सरांना खूप खूप शुभेच्छा. असंच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, असेच अनेक स्टेशन्स ओपन होत राहो आणि माझ्यासारख्या खव्यांना याचा लाभ घेता यावा. थँक्यू सो मच. आमच्या स्वप्नातून वाटलं होतं एवढं अवघड होऊया प्रोग्राम आपण आज तरी उपलब्ध केलं. त्यांचा असंच उत्तर प्रगती होत राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. महिना पहिल्यापासूनच खांद्याला खांदा देऊन आजपर्यंत तिने संपादन केलं आणि त्याला आनंदी पण साथ चांगली दिली आणि आज ते काय शिखराला पोहोचले. धन्यवाद. नवीन काहीतरी चेंज करण्यात येतं आणि नवीन उद्देशाने, नवीन स्फूर्तीने हा नवीन प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. आपल्या कृपेने याच्यात चांगल्या प्रकारे प्रगती होईल अशी मी आशा करतो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.